वास्तविक पाहता क्रमप्राप्त असं होतं की पहिल्या लिलावा लावायला पाहिजे होता. तिथं निवेदिका काढायची होती की ते सोडण्याचं, नंतर लिलावा लावायचा होता. हे कुठल्याही नियमाला सर्व पायमल्ली करून ग्रामसेवकांनी परस्पर ते जे लोकल होतं ते विकले. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आमचा असा संशय आहे की ग्रामपंचायतचा जो आर्थिक कारभार आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणे भ्रष्टाचार असू शकतो. परंतु आम्ही जो लेटर दिलेला 26 जानेवारीची ग्रामसभा झाली त्यामध्ये ठराव घेऊन आम्ही एक लेटर दिला पंचायत समितीला. आज त्या लेटरला 19 जानेवारीला लेटर दिला. त्याच्यानंतर आम्ही 3 पत्र व्यवहार केले, परंतु कुठल्याही प्रकारचं कारवाई नाही झाली. फक्त आश्वासनं आम्ही करतोय कारवाई, आमचा हे येतं आहे, अहवाल येतं आहे, हे येतं आहे, ते येतं आहे, असंच चालू होतं. परंतु त्याच्यावरती कुठलाही निर्णय दिला नाही. आज शेवट आम्हाला इथे उपोषणाला बसायला लागलं. आमची मागणी ही आहे की ज्ञानेश्वर ग्रामसेवक जे आहेत ज्ञानेश्वर शळवणे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून ताबडतोब त्यांचं निलंबन करण्यात यावे. ही जी कारवाई आहे ती गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 1 महिन्यामध्ये सर्व कारवाई व्हायला पाहिजे. पण ही कारवाईची लेट झाले त्याचं कारण निव्वळ पंचायत समिती आहे. तसे वास्तविक पाहता जे गट विकास अधिकारी हे याला दोषी आहेत. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला पाठिंबा